लातूर निलंग्यामध्ये भाजपचे संजय हलगरकर हे विजयी झालेले आहेत। परभणी सोनपेठमध्ये दादांच्या पक्षाला धक्का। या ठिकाणी शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम हे विजयी झालेले आहेत। लातूर निलंग्यामध्ये भाजपसाठी हा चांगलाच मोठा विजय। अहिल्यानगर पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड विजयी झाले। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मेदर्गी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अंजली बाजारमठ या ठिकाणी विजयी झाले आहेत। 20 पैकी 18 जागांवर भाजपचा विजय। 2 जागांवर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। अहिल्यानगर पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड हे विजयी झाले आहेत। सटाण्यामध्ये भाजप आमदार दिलीप बोरसेंना धक्का। शिंदे सेनेचा या ठिकाणी विजय झालाय। रत्नागिरी जिल्ह्याचा संपूर्ण निकाल हाती आलेला आहे। तर शिवसेना 4, भाजप 2, काँग्रेस 1 जागांवर नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा संपूर्ण निकाल हाती आलेला आहे। त्यात शिवसेनेनं बाजी मारली आहे। शिवसेनेचे 4 ठिकाणी नगराध्यक्ष असतील, भाजपचे 2 ठिकाणी आणि काँग्रेसचा उमेदवार 1 जागी नगराध्यक्ष असणार आहे। संपूर्ण निकाल हाती आला आणि शिवसेनेचे 4 ठिकाणी नगराध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान होणार। भाजपचे 2, काँग्रेसचा 1 जागी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला। तर मालवणमधली ही दृश्य आपण पाहतो। कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। थोडं पडलं पाहिजे गुलाल कणकवली गेली तर इथे उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी निलेश राणे या ठिकाणी आले आहेत। अभिनंदन खूप अभिनंदन मनासारखं झालं। मालवणमध्ये निलेश राणेंची जादू चाललेली आहे। 10 नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। माझी जादू वगैरे काही नाही, हा जनतेचा विजय आहे। लोकांनी आशीर्वाद दिले। आमच्या सगळ्या सहकार्यांनी सन्मान्य जिल्हा प्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते मुख्य नेते सन्मानित शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे। आणि विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो। जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। मालवण निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली। तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं, भाजपने संस्कृती बिघडवली, पैसे वाटपाचे तुम्ही आरोप। बघा, आज विजयाचा दिवस आहे। आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या। तुमचे विषय 25 दिवस झालेले आहेत। आज आम्हाला दिवस द्या। आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे, नाचायचं आहे, तेवढं करू द्या। बघा, आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाहीये। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पण जे कोण समोर होते बीजेपीमध्ये, मी सातत्याने सांगत होतो, ते आमचीच लोक होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती। जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे
उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचीच, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिल्हा परिषद बघा, आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आलाय. तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. विरोधकांना फारसं यश मिळालं नाही, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही. त्यांना मिळणारच नव्हतं, कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, त्यांच्याकडे विजन नव्हतं. कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं, प्लॅन नव्हता. त्यांचा पराभव हा निश्चित होता. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता, त्यांच्या आपसामध्ये त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. म्हणून युनिटीमध्ये किंवा एक संघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाहीत. एकनाथ शिंदे साहेब स्वतः प्रचाराला आले होते, त्यांची सभा झाली मालवणमध्ये. सन्मान्य शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळे जिंकलो असं माझं मत आहे. साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. एक मिनिट. अरे बाबा, तर शिवसेने